दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। रहा अपडेट न्यूज। रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून उद्योजक श्रीराम पाटील हे उमेदवार आहेत। त्यांच्या प्रचारार्थ शरदचंद्र पवार आले असताना यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले, रावेर लोकसभा मतदारसंघात 18 लाख मतदार आहेत, तर मग भाजप केवळ 5 लाख मतांनी विजयी होऊ असं का म्हणते? भाजपने 18 लाख मतांनी विजयी होऊ असं म्हटलं पाहिजे। शरद पवार यांचं नाव न घेता गिरीश महाजन यांना टोला। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस मिळून आम्ही मोठा विजय प्राप्त करू। एकनाथ खडसे यांच्या सार्वजनिक जीवनात असंख्य प्रश्न आहेत। खडसेंना अनेक अडचणी असल्याचे कळल्यानंतर यश अपयश या सर्व गोष्टी खडसेंनी केल्या। सत्तेचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा द्वेष करणे, त्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली असावी। महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची आम्हाला साथ मिळेल आणि आमचा विजय होईल, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास। शरद पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर बोलायचे टाळले। कुणावर मी व्यक्तिगत बोलू इच्छित नाही, ते फार अडचणीत ठरेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात जुमलेबाजी करण्याचं काम केलं आहे। देशाला आज काय मिळणार हे त्यांच्या भाषणात पाहायला मिळत नाही, तर उद्या काय मिळणार आहे हे कायम मोदी सांगतात। जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री यांच्या भाषणात राष्ट्र व राष्ट्राचे भविष्य यावर चर्चा असायची। आज मोदी भाषण करतात, परंतु त्यात राष्ट्राच्या भविष्याबाबत काहीही बोलले जात नाही। मोदी व्यक्तिगत टीका टिप्पणी करतात, काँग्रेसला शिव्या देतात, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलावं लागेल। रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल, चाळीसगाव। लोकांचे अपेक्षा असतात, अनेक वर्ष संघटनेत जे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात, त्याच्यात काही चुकीचं नाही। आणि त्यांचा वेळचा स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे, आणि त्या अधिक स्पष्टमुळे त्यांच्यावर एक तर वाटतात किंवा तुमच्या सरकारला वाचनाला खाद्य मिळतं, यापेक्षा दुसरं काही नाही। भाजपचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन, ते म्हणतायत की 5 लाख मतांनी आमचे दोघे उमेदवार निवडून येतील अशी गॅरंटी ते देत आहेत। तुम्ही कसं म्हणता त्यांच्या गॅरंटी? मला एक्झॅक्टली या जिल्ह्यात एकंदर मतदारांची संख्या माहिती नाही, किती आहे? 18 लाख। दोन्ही मतदार काही 18 लाख जर लोकसंख्या असेल मतदारांची, ते चुकीचं सांगतात, कमी सांगतात। म्हणजे 18 लाखाच्या फरकाने द्यायला पाहिजे। आम्ही काही बधाई मारत नाही, पण आम्हाला असं दिसतंय की या जिल्ह्याचा मूळ हा बदलायला आणतो आहे। आणि शिवसेनेच्या वतीने जे उमेदवार आहेत त्यांचेही भवितव्य आणि आमचे उमेदवार आहेत त्या दोघांचे भवितव्य या निवडणुकीत आम्हाला आशादायक वाटतं। खडसे जे आहे, महत्वाचा एक प्रश्न राज्याच्या दृष्टीने, एकनाथ खडसेंकडे सगळं लक्ष लागलं होतं। आपल्या राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाटेवरती आहेत। राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का? असं अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करणारे नेते, या जिल्ह्याचे वास्तव्य, त्याच्यामुळे स्थानिक असं एक प्रकारे एका अडचणीत आहे असं कळल्याच्या नंतर आम्ही जे सुद्धा आश्वस्त होतो। राजकारणात यश अपयश, निवडणूक या सगळ्या गोष्टी वेगळ्या, आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ले
एखाद्या व्यक्तीवर करण्याच्या संबंधीची भूमिका यापूर्वी वाहत असतात तेवढी नेमकी आणि त्याच्यातून अनेक घटना सहन करत असतात. कदाचित ती अवस्था खडसे साहेबांच्या सुद्धा आली असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाईलाजाने घेण्याची वेळ आली असावी असा माझा समज. खडसे साहेबांचा आपल्याकडे राजीनामा आलाय का? मला माहीत नाही. जयंत फाटकांना विचारावं लागेल. मी काही संघटनेचं काम बघत नाही. पुणे भाषेचा या निवडणुकीत खडसे साहेबांची पुणे भाषेचा आपल्याला जे या भागामध्ये लोकांच्या प्रभावी करण्याचं काम करण्याचा त्यांचा लौकिक आहे त्या मालिकेमध्ये ते होते. पण ते नसते तरी सुद्धा सुदैवानं काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल, या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना कुणाची उडी आम्ही भरून काढू शकतो याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. विरोधकांचा या निवडणुकीमध्ये पूर्ण सुपडा साफ होईल असं गिरीश महाजन म्हणतात. महाजन काय बोलतात आणि काय करतात याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. त्याच्यात फार अडचणीच राहतील म्हणून मी काय याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही आणि व्यक्तिगत कोणाच्या संबंधीची मला उत्तरं द्यायची नाही. आपण या सभेत मोदींवरती जोरात टीका केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. काय सांगायचं? आज खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये जुळलेवादी इन्फ्लुअन्स करण्याचं काम मोदींनी केलं. त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं कसं नेणार, आज प्रश्न कोणते याच्यावर भाष्य देत आणि जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्यापासून त्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्राचं भविष्य या संबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची आखणी की हा सवन भाषणाचा विचार असायचा. आज या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही बोलत व्यक्तिगत हल्ले करतात, टीका टिप्पणी करतात, काँग्रेसच्या सेवा देतात. माझ्या होते हे चौकशीच्या बाहेरचे आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं लागेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.